आणि त्याच्या पुढे आपण तो जाऊया. ओके चला, 48 वा कुठला चालू कोणता होता. क्वेश्चन सांगायचा? ओके 48 चालू होता, व्हेरी गुड. चला ओके 48 आन्सर टाकायचे सगळ्यांनी, चला फास्ट. बरं 48 चालू होता तर 48चा आन्सर टाकायचंय फास्ट. चला 97. आवाज नकोय कोणाचा, बॅकग्राऊंडचा आवाज येतोय समोर, बंद कर. आवाज नकोय मला, उगाचच आवाज नकोय. चला काय म्हणते क्वेश्चन बघा, 7.7 अँड 7.07, 7.007 अँड 77.007 याची बेरीज. आपल्याला काय विचारलंय, ह्या सर्वांची काय विचारलंय, बेरीज विचारलं. तर एकदम सोपा प्रश्न आहे. तर बेरीज सगळ्यांना आली पाहिजे, सगळ्यांनी टाकायचं. जरी येत असेल तर मी का करू असं चालत नाही, सगळ्यांनी करायचं. ओके चला 7.7 आहे तर पॉईंटच्या खाली पॉईंट द्यायची दुसरी संख्या 7.07. ओके त्याच्यानंतर ही संख्या घ्या 7.007. ओके त्याच्यानंतर बघा इथं काय आहे बघा 77.00 सॉरी 0077. ओके 7 and 7 इथं काय होईल 00 7 and 7 बरोबर. तर आता याची आपल्याला काय करायची, याची आपल्याला ऍडिशन करायची आहे बरोबर. याची ऍडिशन करूया. बघा सगळ्यांनी लक्ष द्या, थोडस माझं लाईन इकडे वाकडी गेली ना थोडी. ओके ऍडिशन करायची. ओके चला इथं काय करूया, ऍडिशन विचारलं बेरीज. ओके इथं 7 7 + 7 14 बरोबर. कॅरी 1 जाईल 7 + 1 8 अँड 7 ला 7. ओके पॉइंटला पॉइंट 7 4 जा किती रे बरोबर. 7 4 जा 28 बरोबर. कॅरी 2 बरोबर. 7 + 2 बरोबर. 7 + 2 किती किती होत आता 9 बरोबर. 9 तो दिस इज द फायनल आन्सर. ओके आवाज नको कोण बोल, आवाज नकोय रे मला, मी बघतो बघितल्यावर मग बघा रे, उगाच का बोलणे का सकाळ सकाळी रे. हम्म? चल चला हे आपलं काय आहे आता आन्सर आहे बरोबर. 98.7847 बरोबर. 98.7847 बघा इथं ऑप्शन क्रमांक बी दिसते तुम्हाला बरं. बरोबर आहे का, ऑप्शन क्रमांक बी आहे का सगळ्यांचा, चेक करा ऑप्शन क्रमांक बी चा आहे का बोला सगळ्यांनी. चला पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करा. हा क्वेश्चन झालेला आहे, इझिएस्ट क्वेश्चन होता व्हेरी. तर इथं बघा काय म्हणलेलं आहे, तुम्हाला लक्षात घ्या, याचं उत्तर मला काढून दाखवायचं. चला क्वेश्चन वाचायचं आहे आणि उत्तर सांगायचं. कोण सांगणार आहे मला सांगणार आता, समर्थ तराळे आलाय का बघू द्या बरं. नाही समर्थ तराळे नाहीये. तर मला सांगेल कोण, रुचिरा सांगणार आहे. हा रुचिरा सांग बघा, हा क्वेश्चन काय म्हणतोय आणि आपल्याला उत्तर कसं काढायचं सांग रुचिता. रुचिता उत्तर काढ रे बाळा. रुचिता तर 3.003 गुणिला 15 प्लस 0.0123 प्लस 5.002575 चे अंदाजे मूल्य आहे. म्हणजे सांग आता उत्तर कसं काढू त्याचं. सर 3.003 गुणिला 15 करू. 3.00.3. अरे इथं काय म्हणलंय अंदाज, अंदाजे म्हणजे आपल्याला इथं दशमान मध्ये संख्या दिलेली आहे का, इथं दशमान मध्ये दशांश मध्ये दिले का, डेसिमल मध्ये संख्या दिली का, तर नाहीये. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे दशांश मध्ये नाही पूर्ण संख्यामध्ये उत्तर काढायचं आहे. बघा याचं उत्तर कोण सांगेल रे, अंदाजे मूल्य कोण सांगेल उत्तर, चला बोला उत्तर कोण सांगेल. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं, अजून कोणी बोलायला सुद्धा तयार नाही. जय कसा दे झोपलास काय रे, सकाळी झोपते आणि संध्याकाळी लवकर झोपते का तू.
आ? बोल रे मनस्वी. सर हा सर तिथं 3.003 आहे गुणिले 15 आहे ना. मी अगोदर त्याचा हा. गुणाकार केला. ए बघ इथं काय म्हणलंय अंदाजे. आपण आपण शिकला का अंदाजे टॉपिक शिकला होतो? शिकलो का नाही अंदाजे हो टॉपिक? मग असं घेतलं होतं आपण असे क्वेश्चन आल्यावर. बोल मनस्वी काय करायचं बोल. थांब थोडा आता. मनस्वी बोल. झोपलीस तू? हा ए बाळा बोल रे बाबा. यस सर. जमतो का नाही? जमतो का नाही क्वेश्चन? अंदाजे म्हणलंय तर कसं घ्यायचे व्हॅल्यू? सर अंदाजे मूल्य म्हणजे त्याच्या जवळपास असणारी संख्या. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. मग किती घेऊया? 3 ला 3.003 ला किती घेऊ? जवळपास बरोबर आहे. व्हेरी गुड. बट किती घेऊ मी? हा बघा रे मी सांगतो आता सगळे इकडे लक्ष द्या. आता अंदाजे म्हटल्यावर आपल्याला काय करायचं तुम्हाला सांगतो इकडे साईडला. ओके चला ठीक आहे. चला आणि जर असा क्वेश्चन आला तर आपले मार्क्स गेले नाही पाहिजे. उगा काही करत बसू नका. इकडे बघा. आता समजा 3.4 आहे सपोज. तर काय करायचं अंदाजे व्हॅल्यू काय घ्यायचं? आता पॉइंट नंतर हा 4. पॉइंट नंतर किती आहे रे? 4 आहे बरोबर. 4 आहे. पॉइंट नंतर 4 असल्याने मग आपण काय करायचं? हा 5च्या कमी आहे का जास्त आहे? आठवते कोणाला? 5च्या जर वरती असेल तर आपण 1 घेतो आणि 5च्या जर खाली असेल तर 0 घेतो. ओके तर इथं 3.00 आहे म्हणून मी काय करतो? 3.00 आहे बरोबर. 3.003 आहे. मग आता इथं माझं तर काही पहिये नाहीये अंक नाहीये. आणि इथे 0 आहे इथे 0 आहे. हे माझ्या 5च्या तर खालीच चाललंय. म्हणून मी याला काय करतो? फक्त 3 घेतोय आणि गुणिले 15 तर पूर्ण संख्या आहे. 15ला 15. ओके चला आता राहिलाय प्रश्न सर 0.01 1 2 3 बरोबर. 1 2 3 तर बघा पॉइंट नंतर हा कोण आहे? 0 आहे. सो बिलो बिलो काय आहे? बिलो 5 तो बिलो 5 असेल तर आपण 0 घेऊन टाकायचं. अधिक आहे ना अधिक 0. ओके सो नेक्स्ट. ओके 5.0025 ओके सो बघा इथं काय घेणार? 5.0025 ओके सो बघा इथं काय करायचं? 5 पॉइंट आहे. पॉइंट नंतर कोड आहे? 0 आहे. विलो 5 आहे तर विलो 5 असल्यामुळे तो काय करायचं? फक्त 5 घ्यायचा. ओके एवढ्याच कॅल्क्युलेशन करायचं. बाकी त्याचं काही देणं घेणं नाही. चला फास्ट आता समजलं. मी व्हॅल्यू देतो. पुढचा एक क्वेश्चन तुम्हाला स्वतः करायचा आहे. मी स्वतः देणार आहे व्हॅल्यू तर तुम्हाला सॉल्व्ह करायचं. चला फास्ट उत्तर काढा. चला काय येतं? चला उग गुन्हागार करत बसते. हा असं सोपं जाईल ना रे? काहीतरी करायचं. हा विसरून चाललं सगळं. पेपर आलाय. उगा काय बसतोय दगड बसल्यासारखं समोर. चला दगड हा दगड सगळे. हा इकडे बघा दगड. इकडे बघा हे काय होईल? पहिल्यांदा कंच भागनुसार गुणाकार होईल बरोबर. मग गुणाकार करता 15 × 45 बरोबर. अधिक 0 अधिक 5 चल हा का होईल? हा 0 अधिक 5 5च येईल उत्तर आणि ह्याच्यामध्ये मी 5 मिळेल. अरे बरोबर 5 मिळेल. तर झालं माझं किती? 50. चल असं उत्तर आहे. बघूया आपण चेक करूया आन्सर काय आहे. आन्सर तेच असेल 50 असेल. चला ओके चेक करा. तुम्हाला पाठवलेली आहे शीट आणि तेच आहे आन्सर. ओके चल फास्ट अंदाजे म्हणले. चला आता मी दुसरा क्वेश्चन देतो तुम्हाला. तो क्वेश्चन तुम्हाला अंदाजे सॉल्व्ह करायचा. ओके सगळ्यांना समजलं? अंदाजे हा फार सोपं असतं. तुम्हाला व्हॅल्यू कशी घ्यायची? बिलो 5 आहे का बिलो अबव 5 आहे म्हणजे 5च्या खाली आहे का? अँड सॉरी 5च्या खाली आहे का 5च्या वरती? वरती असेल 1 पकडायचं. जर खाली असेल तर 0 पकडायचं. व्हेरी सिम्पल. ओके ओके व्हेरी सिम्पल. ओके दिस क्वेश्चन इज व्हेरी सिम्पल. कारण काय बघा
इथं काहीच नाहीये, काहीच नाहीये. हे नुसतं आपल्याला काय करायचं आहे, पॉइंट नंतर कोण बसलाय साईडला चेक करायचं, बस सिंपल, एवढं सिंपल आहे. ओके, सगळ्यांना समजलं बोला, सगळ्यांना समजलं बोला, सगळ्यांना समजलं बोला. समीक्षा पाटील, चला ठीक आहे, सगळ्यांना समजलं बोला. ए चॅट बॉक्स मध्ये टाकायला काय हे वाटते का रे, लाजा वाटायला लागल्या का तुम्हाला? हा, हो हो, काहीतरी करायची ना थोडं तर काहीतरी, मला बरं वाटेल. हम्म, चला ठीक आहे. चला दोघा तिघांना समजलं बा, बाकीच्यांना काही समज नाही, चला ठीक आहे असं. हा, मी पुढचा क्वेश्चन. चला रे, 50वा क्वेश्चन वाचायचा आहे, 50वा, आणि उत्तर सांगायचं आहे. चला, चला. एक रेलगाडी दिल्लीहून सकाळी 8:15 ला सुटली आणि दुपारी 2:30 ला अजमेरला पोहोचली. रेलगाडीला दिल्लीहून अजमेरला पोहोचण्यासाठी किती वेळ लागला? चला, उत्तर कसं काढाल? चला, कोण सांगेल? बोला मंडळी. कोण सांगेल? चला, चला मंडळी, कोण सांगेल? अरे काय रे, हो मी गाईच म्हणणार झाल्या का, झोपले का रे सगळे? जयगदाने बी टाकला, ठीक, बी. ओके, चला बी बरोबर आहे. चला रे, कोण सांगेल? ठीक आहे, जाऊ दे. इकडे लक्ष द्या. तुम्ही सांगणं झाल्या, तुम्हाला बोलता येत नाही ना त्याच्यामुळे. फक्त मी बडबडतो, तुम्ही फक्त दगड बसल्यासारखं बसा. मनस्वी सांग रे उत्तर. मनस्वी, मनस्वी उत्तर सांग चल फास्ट. मनस्वी, अरे सर. मला आवाज येत नाही. हा यस बोल. सर. हा सर उत्तर सांग का. सांगू मी? थांब थांब एक तर मिनिट, सहा तिला तास सांगू दे, थांब. 15 मिनिटं. 6 तास 15 मिनिट कसं काढली बाळा, तू सांग बरं. सर मी डायरेक्ट मोजले. कस, डायरेक्ट मध्ये, ठीक आहे. बघा रे, आपली रेलगाडी दिल्लीहून निघाली आणि अजमेरला, बघा एक सिंपल, दिल्लीहून किती निघाली, 8:15, आणि अजमेरला 2:30 ला पोहोचली, आणि किती वेळ लागला विचारले, बरोबर. तर बघा 8, सकाळी आहे ना, हे बघा, सकाळी आणि दुपारी. हे सकाळी निघाली मॉर्निंगला, त्या आफ्टरनूनला पोहोचली, बरोबर. मॉर्निंगला निघाली ना, आफ्टरनूनला काय केली, पोहोचली. तर मग आता हे काय करूया, सिंपल. तर असं मोजण्याच्या ऐवजी काय करायचं, हे जे 2:14 आहेत, 24 तासाच्या घड्याळामध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे 2 वाजले म्हणजे किती वाजले रे, 14:30. 14:30 पोहोचली, असं पकडू ना. मग ह्या 14:30 वजा वजा 8:15 करून टाका. हे इकडे घ्या, इकडे घेतल्यानंतर काय होईल, इकडे घ्या म्हणजे 10 जाईल, 10 मधून 5 गेले, 5 उरले, आणि इथे उरले 2, 2 मधून 1 गेला, 1 उरला, बरोबर. आणि इथं 14 मधून 8 गेला, किती उरलेले? 14 मधून जर 8 गेले तर किती उरतात? 6 उरले, म्हणजे 6 तास 15 मिनिट. बघा, 6 तास 15 मिनिट. चेक करा, हे बघा, मी लक्षात ठेवा, हे पॉईंट हे जे आहेत ना, हे मी काय केलेलं आहे, ते मिनिट दर्शवतात. ओके, तर लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक बी हे तुमचं उत्तर आहे. सगळ्यांना समजलं, सोपं होतं, किती सोपं होतं, तरी बोलत नाही, तरी उत्तर टाकत नाही. मोजायची गरज काय आहे, सिंपल असं करायचं, सांगायचं, डायरेक्ट मोज. ओके ठीक आहे, चांगली गोष्ट.
चला हे करायचं सॉल्व. क्वेश्चन बघा, हा फार मस्त क्वेश्चन आहे. कोण सॉल्व करेल बघा. एक सामना एकूण अर्धा तास चालतो. एकूण अर्धा तास चालतो. सामन्याच्या सामन्याच्या वेळेचा 1/10. सामन्याच्या वेळेचा 1/10 काळ टाइम आउट साठी देण्यात येतो. टाइम आउट किती मिनिटाचा आहे असं विचारलंय तुम्हाला. टाइम आउट काढायचा आहे. चला, तुम्हाला सर मी टाइम आउट सांगू. किती म्हणजे बघा टाइम आउट. थांब थोडं, 1 मिनिट बाकीच्याला बोलू दे थोडं. थांब, तुला सांग विचारलं थांब. टाइम आउट आपल्याला हे काय करायचं, टाइम आउट. बघा, एक क्रिकेट खेळत आहे. हा झाल्या कोण समर झाला, ओके. हा झाला जे झाला. समजा हे सर एक मी दोन सांगू. टीमचा, हा दुसऱ्या टीमचा आहे आणि हा दुसऱ्या टीमचा आहे. थांब रे थोडं, दुसऱ्या टीमचा आहे, ओके. आणि ह्यांचा अर्धा तासचा काय असतो, सामना असतो. कितीचा, अर्ध्या तासाचा सामना, म्हणजे हाफ आवर्स. हाफ आवर्स बरोबर. आवर्स, हाफ आवर्स चा सामना आहे. अर्ध्या तासाचा सामना आहे. मग त्यांना फक्त या अर्ध्या तासाचे अर्ध्या तासाचे काय, अर्ध्या तासाचा 1/10. अर्ध्या तासाचा 1/10. 1/10 त्याला काय दिलंय, टाइम आउट देण्यात आला. म्हणजे ह्या अर्ध्या तासामध्येच त्यांना अर्ध्या तासामध्येच 1/10 आहे काय तुम्हाला टाइम आउट देण्यात आलाय. तर या अर्ध्या तासामध्ये तर टाइम आउटचा टाइम किती असं विचारलंय. टाइम किती मिनिट असे विचारले. तर किती सोपं आहे, काढूया आपण. बघा बघा किती सोपं आहे. आता माझा अर्धा तास म्हणजे किती रे मिनिट, मला माहिती आहे 30 मिनिट. या 30 मिनिटाचा 1/10 काय करायचं आपल्याला, 1/10 काय करायचं आहे आपल्याला, वेळ काढायचा. तर बघूया आता काय करूया. हा शून्य कटेल आणि हा शून्य कटेल. उरलंय काय शिल्लक, फक्त फक्त आणि फक्त 3 उरलं बरोबर. हा एक कटला आणि हा एक कटला. उरलंय किती, 3 मिनिट. 3 मिनिट काय आहे, सामन्याचा हे आहे बरोबर. सामन्याचा काय आहे तुमचा टाइम आउट आहे. किती सोपा क्वेश्चन होता. टाइम आउट कळालं सगळ्यांना. समजून घ्या क्वेश्चन. समजणं फार महत्वाचं आहे. क्वेश्चन समजलं की तुम्हाला उत्तर असं सेकंद आहे. 3 मिनिटं कोणाकोणाला कळलं नाही बोला. 3 मिनिटं कसं आलंय, कोणाकोणाला कळलं नाही सांगा. 3 मिनिट. चला पुढचा क्वेश्चन कळाला असेल. ओके, कळालं का नाही बोला. चला फास्ट, डू फास्ट. चला बोला की रे. माईक ऑन करू म्हणले तो करत नाही, नको म्हणले तो करता. बोला ना सगळे, हो काहीतरी करा की. थोडं जोरात असं जोश आला पाहिजे. घरची उठली पाहिजे. यार काय हो झालं, सर. हा. हा, जोरात जोरात घरच्याला हो उठवायचं, ओके. सर. हा, हो सगळे सर. घरचे उठ. हो हा, सर. सकाळ हो सकाळी सर. जे सिटीत राहते त्यांना ओके, हा ठीक आहे. हो सर. जे सिटीमध्ये हो ओके ठीक आहे, छान, वेलकम. आता बंद करा. आता जे सिटीमध्ये राहतात त्यांना काय काय कोंबड्याचा आवाज येत नसतो. तर काय करायचं, आपणच कोंबडा म्हणायचा आणि ओरडायचं थोडस. हा ठीक आहे, म्हणजे असं हो करायचं थोडस. म्हणजे उठतात ते, हाताला काय झालं बाबा म्हणतात. हा काय नाही बाबा म्हणायचं, थोडस आळस काढत होतो म्हणायचं. ओके ठीक आहे. चला हा क्वेश्चन सॉल्व करा. जर x/25 इजिकल टू 196/x असेल तर x ची किंमत किती. चल x ची किंमत काढायला लावलेली आहे. याचं सॉल्व करणार आहे अर्णव केंद्रे. याचं सॉल्व कोण करणार आहे, अर्णव केंद्रे. ओके, अर्णव केंद्रे. ओके, चलो फाइंड आउट काय करायचं आपल्याला, एक्स करायचं. अर्णव केंद्रे बोला, चला फास्ट. असं. एक्स ची किंमत सर. काढायची, काढ कसं काढणार. सर मला येत नाही. बघ आता इकडे बघ, सगळ्यांनी बघा रे, ह्याला येत नाही तर आपण बघ असं जमणार नाही. एवढं घाबरायचं नाही, याला घाबरायसारखं आहे का काही, काहीच नाही. आपल्याला बेसिक करायला लागेल रे कम्प्लीट. असं चालणार नाही. अर्णव बघ इकडे बघ, इकडे बघा. सगळ्यांनी बघा एक्स ची किंमत काढायला सांगितलं बरोबर. आपल्याला फाइंड आउट काय करायचं, एक्स बरोबर. फाइंड आउट एक्स बरोबर. फाइंड आउट एक्स बरोबर. फाइंड द एक्स बरोबर. तर बघा आता इथं काय करायचं, सिम्पल सिम्पल. आता हे इजिकल टू आहे, तुम्हाला माहिती आहे की नाही, इजिकल टू आहे तर माहिती आहे. पण काय करायचं, एकदम सोपं आहे की रे, एकदम सोपं आहे. बघा आता मी काय कराल, हा भागाकार आहे आणि हा पण भागाकार आहे. ओके, हे या दोघांचं जमणार नाही. हा एक्स म्हणेल, मी तिकडे जातो. भागाकारात असेल तर तो गुणाकार जाईल, एक्स गुणिले एक्स होईल. हा 25 तिकडे जाईल, 196 गुणिले
25. तर याचं उत्तर काढा चला. 196 गुणिले 25. चला उत्तर काढा. 196 गुणिले 25. आता काय होईल, हे एक्स आणि एक्स मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. एक्स ला एक्स गुणला तर काय होतं, एक्स स्क्वेअर होतं. बघा कसं, जसं की 2 × 2 ला आपण कसं करतो बघा, 2 × 2 2 चा स्क्वेअर होतो, तसं एक्स इंटू एक्स एक्स चा स्क्वेअर. बरोबर. जर आपण बघा, तुम्ही म्हणाल सर आम्ही एक्स अधिक एक्स काय होईल, तर 2x होईल. कारण का, एक एक्स आणि एक किती होईल, 2x. तसं आता इथं काय होईल, इथं काय होईल एक्स इंटू एक्स इंटू आला ना, म्हणून काय होईल, तर एक्सचा स्क्वेअर होतो. एक्सच्या डोक्यावर 2 बसतो, लक्षात ठेवा. ओके चला. आणि ह्याचा गुणाकार करा 25 आणि ह्याचा गुणाकार करा. चला किती येतं बघा. 25 4900 येतं का, चेक करा बघा. चला करा बरं, 4900 येतं का, चेक करा. चला गुणाकार करायचा आहे, मी लिहिलाय असंच 5 30 ओके ठीक आहे, करा बरं गुणाकार करा, बरोबर आहे का, चेक करा. चला उत्तर काय आहे बाबा, गुणाकार करा. येत नसेल तर गुणाकार इकडे करू नका. चला इकडे करतो मी. ठीक. चला 196 इंटू 25 बरोबर 25 सगळं किती रे, चला बोला फास्ट. 25 सगळं किती. तुम्हाला उत्तर काढायला शिका, पटापट उत्तर द्या. उत्तर पटापट द्यायचं आहे रे, असं नका करू. चले तापडे, काय आलं उत्तर. तापडे तापडे उत्तर किती आलंय, बोल रे तापडे. काय सर? उत्तर किती आलं रे. चार चला हजार उत्तर काढा. चला नऊशे मी करून दाखवू मग. आलं का बरोबर, बघूया. चला आपण करूया. 4900 येते का, चेक. ठीक आहे बघा. 196 गुणिले किती आहे, 25 आहे. 25 सगळं किती रे, 25 सगळं 150. बरोबर, 150 शून्य हाताले 15. सगळ्यांना समजतं का, असं करून दाखवू, 5 ने भाग देऊ. चला 5 ने भाग. तुम्हाला भागा गुणाकार करता आला पाहिजे रे बाळांनो, असं करू नका. गुणाकार करता आला पाहिजे सगळ्यांना. ओके चला, आला सगळ्यांचा गुणाकार, चॅट बॉक्स मध्ये टाकला का बघू द्या मला सगळ्यांनी. ओके सगळ्यांनी काढलेलं आहे. आणि बी उत्तर काहीतरी. ठीक. तर उत्तर काय आहे ते आपण बघूया. उत्तर काय आलं ते बी म्हणताय त्याचं. कुठे आहे रे बी उत्तर. बी 70 आहे, बघूया. 70 नाही रे, कसं बघूया 70चा आहे. चल ठीक. चला 70च आहे. चला इकडे बघा रे सगळे. हे थोडस मी काढून टाकतो. ओके चला. आता बघा, आता इथं स्क्वेअर आहे ना बाळांनो, आता लक्षात आहे. इथपर्यंत सगळ्यांचं बरोबर आलंय, सगळ्यांचं इथपर्यंत बरोबर आलं असं तर बघा, इथं स्क्वेअर आलाय बरोबर. हा मला स्क्वेअर उडवायचा आहे. माझा काय करतो, स्क्वेअरिंग स्क्वेअरिंग आपण काय करूया, इथं स्क्वेअरिंग रूट आपण काय करू, वर्गमूळ दोन्ही साईडला काय करूया, वर्गमूळ गुणूया. बरोबर, वर्गमूळ काय दोन्ही साईडला काय गुणूया. बरोबर, स्क्वेअरिंग रूट बोथ साईड करूया. ओके, स्क्वेअरिंग रूट बोथ साईड म्हणजे वर्गमूळ दोन्ही साईडला वर्गमूळ करूया. ओके, दोन्ही साईडचा वर्गमूळ करूया. ओके, स्क्वेअरिंग रूट बोथ साईड. ओके, दोन्ही साईडला काय करणार आहे आपण, वर्गमूळ करणार आहे. ओके, दोन्ही साईडला वर्गमूळ. मग आता काय होईल, हा जो आहे एक्स स्क्वेअर काय आतमध्ये जाईल. बरोबर, आणि हा पण काय होईल याच्यात आतमध्ये जाईल. बरोबर, गेला आतमध्ये. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की बाबा, हे जो आहे रूट म्हणजे तुमचा जो रूट असतो बघा, लक्षात घ्या, हा अंडर रूट असतो का नाही, अंडर रूट. हे अंडर रूट आहे, हे रूट आहे ना, रूट. हे रूट आहे ना, रूटची व्हॅल्यू 1/2 असते, लक्षात ठेवा. 1/2. तर बघा, ह्या रूटला मी काय करतो बाबा, ह्या रूटला वरी डोक्यावर जाईल ना, या डोक्यावरती जाईल ना, तर हे 2 इंटू 1/2 असेल. 2 कॅन्सल होईल. बरोबर, एक्स आहे, फक्त एक्स रे. आणि हे रूटच्या मध्ये आतमध्ये यायचं, याचा वर्गमूळ काढायचा आहे. वर्गमूळ कसं काढायचं, शेवटी किती 2 शून्य आहेत. मग हा 7चा वर्ग आहे, म्हणजे काय, ह्या आपण तुम्हाला ट्रिक शिकवलेली आहे. तर 1 शून्य घ्या ह्या, आणि 7 ह्या पहिल्यांदा ह्या दोघांची जोडी घेतो. हा शून्य
एक घ्या आणि 7 कोणाच्या दोघांच्या मध्ये येतो चेक करावं लागेल. 7 याच्यात येते 7 49 तर 7 घ्या. 70चा वर्गमूळ. ओके, तर उत्तर आहे तुमचं काय? x = 70. पर्याय क्रमांक बी ऑप्शन. कळालं का नाही कोणाला? बोला. अर्णव कळालं का बाळा? अर्णव कळालं का बाळा? हा, कळायला पाहिजे कसं केलंय काय नाही. सगळ्यांना समजलं? समजलं नसेल तर विचारा, विचारल्याशिवाय तुम्ही शिकणार नाही तसं. ओके, ठीक आहे. समजला असेल नसेल तर विचारायचं. ओके, पुढचा क्वेश्चन घेतो. पुढचा क्वेश्चन घेऊ मग. चल, बोलत नाही यार तुम्ही. आता हे काय करा, मी आता उठवतो झोपेतून. थांबा, बोलत नाहीत का? मुद्दामून करताय का रे? चल, ठीक. अरे काय कामाचं नाही रे. जाऊ दे. प्लीज. चल, पुढचा क्वेश्चन. सर मी सांगू? हा, थांब, आता तू सांगशील ना. थांब, क्वेश्चन वाचा आणि उत्तर टाकाय. सगळ्यांचं चॅट बॉक्स बघणार आहे. 53 आहे एक वस्तू 7,500 मध्ये विकत घेतली जाते आणि 8,400 मध्ये विकली जाते, तर नफ्याची टक्केवारी किती? सोपं आहे ना, पदोडाच आहे, एकदम सिंपल आहे. सर मग आपल्याला इथं शेकडा नफाचं सूत्र वापरायला अरे लागेल. थांब. हा, शेकडा नफा सूत्र वापरावे. बरोबर. तर आपला नफा झालाय काय तोटा झालाय आपल्याला हे पहिल्यांदा काढावं लागेल. बरोबर का नाही? सर तर मी थोडं सांग. मग हो, हा. हा, सांग सांग तू सांग. हा, ओके, सांग. एट सांग. थाउजंड फोर हंड्रेड मधून 7,500 मायनस करायला लागेल. बर, ठीक आहे, आपण करूया. तर काय आपल्याला पहिल्यांदा काय करूया बघा. पहिल्यांदा आपल्याला काय चेक करायचंय? नफा झालाय का तोटा झालाय आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल जे. बरोबर का नाही? तर आपण बघूया. बघा, एक वस्तू 750 रुपयाला घेतली. म्हणजे मी 750 रुपयाला एक वस्तू घेतली मी, आणि विकत घेतली. म्हणजे आपण काय केली? खरेदी केली. म्हणजे काय झाली? खरेदी किंमत. बरोबर. दुकानात आपण काय करतो? सॉरी, खरेदी किंमत. ओके, कॉस्ट प्राइस म्हणतो आपण. बरोबर. बरोबर, कॉस्ट प्राइस. ओके, तर म्हणजे खरेदी किंमत ही काय झाली? सीपी झाला माझा. बरोबर, कॉस्ट प्राइस. ओके, आता बघा. हा जे आहे विक्री. विकली म्हणजे आता हे विकली. विकली म्हणजे आता विक्री किंमत झाली. मी 750 ला घेतलेली वस्तू मनस्वीला मी 840 रुपयाला विकलो. बरोबर, 840 ला. म्हणजे हा जे आहे समजा, आपण पकडूया जे, आणि हे मनस्वी. आता जयने काय केलंय मनस्वीला. जयनं 750 ला एक वस्तू खरेदी केलाय. म्हणजे सायकल. आता एक नवीन सायकल आली, सायकल खरेदी केलाय. सायकल आहे. ओके, तर ही सायकल घेतलाय आणि ह्या सायकलची त्यानं मार्केटिंग केलंय. सायकल आहे, भारी दिसते सायकल आहे. हसू नका सायकलला. ओके, ठीक आहे, एकदम भारी सायकल. ते नवीन मॉडीफाय केलेली आहे, अशी दिसणार आहे. नवीन मॉडीफाय केलेली आहे सायकल. ओके, बोलू नका रे, बोलू नका. नवीन मॉडीफाय केलेली सायकल आहे, इकडे लक्ष द्या. जयने काय केलंय? 7,500 रुपयाला घेतलेली आहे आणि मनस्वीला मार्केटिंग केलंय जयनं. नवीन मॉडीफाय केलेली आहे. मनस्वीला इकलाय कितीला? 8,400 रुपयाला. म्हणजे जयचा फायदा झाला का तोटा झाला? ऑब्विसली फायदा झालेला आहे. म्हणजे काय झालेला आहे? त्याचा नफा झालेला आहे, त्याचा प्रॉफिट झालेला आहे, नफा झालेला आहे त्याचा. तर नफा बरोबर काय असतं? विक्री किंमत, म्हणजे सेलिंग प्राइस. बरोबर, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी खकी. आपण विकी मायनस खकी. विकी मायनस खकी, हे लक्षात ठेवा. ओके, चला पास. आता सायकल आली मधीच. सायकल काढून टाकतो. अरे सायकल जातच नाही. हम्म, गेली. हा, सायकल गेली. चल, मग आता आपली खरेदी किंमत किती आहे? चल, खरेदी किंमत घेऊया आपण. विक्री किंमत घेऊया. सॉरी, विक्री किंमत पहिल्यांदा. ओके, मायनस 7,500. मग यांची वजाबाकी करूया आपण. यांची वजाबाकी केल्यावर कितीचा नफा झाला रे जयला? जय किती रुपयात नफा झाला सांग बरं तुझा? सर 900. सर मग 900 रुपयाचा नफा होतो. बर, 900 रुपयाचा काय झाला?
नफा नफा. झाला. मग आता आपल्याला सूत्र वापरावं लागेल. इथं काय म्हणले टक्केवारी काढा, नफ्याची टक्केवारी. तर म- आपलं सूत्र आहे, मग आपलं सूत्र शेकडा आहे नफा शेकडा शेकडा नफा नफा बरोबर बरोबर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100 नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. गुणिले गुणिले 100. हे लक्षात ठेवा. जर तोटा झाला असेल तर तोटा येईल आणि खाली खरेदी किंमतच राहील. ओके, तोट्याचं सूत्र काय असणार मग? शेकडा तोटा, तोटा भागिले खरेदी किंमत. ओके, नफा आहे तिथं काय होईल? तोटा होईल. ओके, लक्षात ठेवा. एक सिंपल सूत्र आहे, काय जेवढं असं लक्षात ठेवायची काय गरज नाही. ओके, चला आपण काय करूया, किमती टाकूया याच्यामध्ये आणि सॉल्व्ह करूया. चला, 900चा फायदा झाला जेला, मनस्वी घेतली विकत, एवढा घाटा करून घेतली मनस्वी. चला ठीक आहे. खरेदी किंमत खाली आहे. खरेदी किंमत किती आहे आपली? 7,500 500. गुणिले 100. गुणिले 100. चला ठीक आहे. चल सॉल्व करायचंय. करायचं. सर, शून्याला शून्य थांब. कटला. बर, शून्याला शून्य कटला. बर, 900चा हा शून्य शून्य कटला. कटला, हा शून्य कटला. ओके, 2 शून्य कटले. ओके, आणि चला. आपण आता 9 उरला ना तिथं, आणि खाली 75. मग 3 3 चा हम्म, 9, 3 3 जा 9. ओके, 3 2 चा 3 2 जा 6, 6, एक उरला. 3 5 जा 15 15. झाले. 3 5 चा 15. बर, सर मग मग आता हे इथं काय? 25 ट्वेंटी ने 100 ला 25 भागा. वन जा ओके, आणि 25 फोर जा 100. बरोबर. 24 चा 100. मग 4 तर शिल्लक मल्टिप्लाय बाय किती 3 राहिले? केले तर आपला आन्सर आहे 4 मल्टिप्लाय 12 रिमेनिंग. बरोबर 12 येतं. ओके, व्हेरी गुड. सगळ्यांना समजलं ना बाबा काय केलंय जे ना? तुम्हालाही समजलं पाहिजे. हा, समजलं का सगळ्यांना? एकदम सोपा क्वेश्चन होता बघा हा. चल, ओके, सगळ्यांना समजलं? बोला रे. आता कोण आलं बाबा एवढं लेट? सगळ्यांची झोप झाली का? कोण आले रे बघू दे. वेदांश. काय रे वेदांश, अख्खा सगळं भंडारा संपल्यावर आहे का हो भंडारा विचारायला येतो का रे? अ? सगळं संपलं, आला लेट. अ? शाळेमध्ये असं खाऊ असं तुमच्या आता असेल नसेल माहित नाही, आम्हाला होता खाऊ पहिले. आम्ही लाईन लागायचो, थोडं उशीर झालं की आम्हाला भेटायचं नाही. ओके, तर तसं इथं तुम्हाला ते क्वेश्चन भेटले नाहीत ना हो? मला रेकॉर्डिंग पाठवतो, ते बघून घ्या. ओके, ठीक आहे, याची रेकॉर्डिंग पाठवतो. ओके, काळजी करू नका. ठीक आहे वेदांश, लवकर यायचं बाळा. चला पुढचा क्वेश्चन. भंडारा संपल्यावर तुम्ही भंडारा खायला, तर भंडारा माहित आहे का नाही रे सगळ्यांना? भंडारा माहित पाहिजे. देवाच्या तिथं करते तो खाऊ. ओके, तुला भंडारा म्हणतात. ओके, चला 54. गावात होत असेल तुमच्या पण, हा आमच्या होतो सप्ताह बिप्ता. ओके, चला ठीक आहे. 54 नंबरचं उत्तर काढायचं सगळ्यांनी. बघूया उत्तर कसं येईल उत्तर. चला चला करा 54 नंबरचं. तर कोण सांगणार आहे उत्तर? आता तुम्हालाच सांगायचं आहे, मी काहीच सांगणार नाही आता. ओके, काहीच सांगणार नाही, तुम्हालाच सांगायचंय, मी काहीच सांगणार नाही. ओके, चल, कोण सांगणार आहे क्वेश्चन उत्तर? सगळ्यांनी त्याचा मला सांगूच नका काहीच. याचं मला सगळ्यांनी मला उत्तर असं तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर हे असे क्वेश्चन आल्यावर हे एक येते मार्क जातात. तर आपले असे क्वेश्चन आपल्याला जमले पाहिजे. ओके, ओके, सांग रे बाबा, कोण सांगणार आहे?